तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, 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 आणावे हे वर्म बहु पुण्य, आणावे हे वर्म बहु पुण्य, आणावे हे वर्म बहु पुण्य, बहुबरी ऐशी भाविकांची जोडी, बहुबरी ऐशी भाविकांची जोडी, बहुबरी ऐशी भाविकांची जोडी, बहुबरी ऐशी भाविकांची जोडी, काळे नाही घडी जात वाया, करुणी चिंतन करवावे अधिका, करुणी चिंतन करवावे अधिका, या झाला लोका नाव जगी, बहुबरी ऐशी भाविकांची जोडी, बहुबरी ऐशी भाविकांची जोडी,
भाविकांची जोडी अवघरे असे भाविकांची जोडी वाढ नाही घडी जात वाया हार नाही घरी जात वाया हार नाही घरी जात वाया कामणे ऐसे परमोपकारी कामणे ऐसे परोपकारी कामणे ऐसे परमोपकारी कामणे ऐसे परोपकारी मायावरी डोई माझी दत्त मायावरी वरी माझे दत्त मायावरी वरी माझे बरोबरी ऐसे भाविकांची जोडी अवघरे असे भाविकांची जोडी बरोबरी ऐसे भाविकांची जोडी अवघरे असे भाविकांची जोडी वाढ नाही घडी जात वाया हार नाही घरी वाद वाया हार नाही घरी जात वाया पार कुमार विढो पार फुमाये जय कुमार कुमारी हे गोपाल फुमाये हे गोपाल फुमाये हे गोपाल फुमाये हे गोपाल फुमाये तीर्थाची अपेक्षा सडीवाडे धर्म तीर्थाची अपेक्षा सडीवाडे धर्म माझी अपेक्षा जरी वाहे धर्म माझी अपेक्षा जरी वाहे धर्म तीर्थाची अपेक्षा सडीवाडे धर्म तीर्थाची अपेक्षा सडीवाडे धर्म तीर्थाची अपेक्षा जरी वाहे धर्म तीर्थाची अपेक्षा स्थळी वाहे धर्म धर्म
तीर्थाची अपेक्षा सळीवाडे धर्म, तीर्थाची अपेक्षा सळीवाडे धर्म, जाणावे ते वर्म बहु पुण्य, बहुबरी ऐशी भाविकांची जोडी, काळ नाही घडी जात वाया. तीर्थाची अपेक्षा सळीवाडे धर्म, जाणावे ते वर्म बहु पुण्य. श्री गुरु ध्यान Hare
श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल वंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखवी दीन परमानंदा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्यत्र ये जननी देवाची शरण शरणदी हनुमंता महादो रामदूता काय भक्तीच्या द्यावाटा मज दावा व्यासपटा शंभू कैलासिता राजा दया नमस्कार माझा गिरिजा देवी जगन्माता दुधी गंगा वाही माथा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरात जाती महाद्वारा हरिभेटी भेटी त्यांची इच्छिमण गर्दी कीर्तन अनुदिनी निळावणी लोटांगण घालीत जाईन सामोरा विठ्ठल तीर्थाची अपेक्षा स्थळीवाडे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य बहुबरी ऐशी भाविकांची जोडी काळ नाही घडी जात वाया तीर्थाची अपेक्षा स्थळीवाडे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य श्रीमंत संत जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकोबार आहे या अभंगामध्ये नामधारक वैष्णवाचं वर्णन करतात चालाबादप्रमाणे चालत आलेला हा हरिभक्तपरायण वैकुंठवासी गुरुवर्य लक्ष्मण महाराज यांचा तृतीय पुण्यतिथी उत्सव सप्ताह या ठिकाणी चालू आहे बाबांनी मला एकदा प्रवचनाला बोलवलं होतं बरेच दिवस झाले प्रवचनाला आलो होतो आणि आता ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू माझ्याहून 10 वर्ष मोठे मी 68 ते 78 मध्ये माझ्याहून 8 आहे आणि त्यांनी मला फोन केला अरे म्हटलं मी ते वारकरी परंपरेमध्ये अरे म्हटलं तुम्ही सगळे नाही 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 तसं काय नाही बुवा तुम्ही या आणि म्हणून सेवेचा योग आला आनंद वाटला एक साधूने अधिष्ठान निर्माण केलेलं आणि पत्रिकेतला एक शब्द फार मला भावला महाराज सद्गुरु जोग महाराज परंपरेतील श्रेष्ठ हिरा तेजस्वी हिरा आता हिरो झाले हिरो हिरे नाही हिरो झाले हिरो खरंच हिरा काय बाबांचं वागणं बोलणं ज्यावेळी महात्मा असतो त्यावेळी किंमत नसते ज्यावेळी महात्मा जातो त्यावेळी त्याची किंमत करतो संयोग में दोष दर्शन है और वियोग में गुण का ही दर्शन है परम पूजन डोंगरे महाराज म्हणायचे संयोगात दोष दर्शन आहे संत संगतीने न करावा वास एखादा गुणदोषी हा जगद्गुरु तुकोबा म्हणतात म्हणून वियोगात काय बाबांची आठवण येते बाबांनी मला एक गोष्ट सांगितली होती मुक्ताबाईंच्या वारीला आलो मी बसलो परमेश्वर बा एकदा प्रवचन करायला येईल तो अनुभव निघाला परमेश्वर बा एक गोष्ट सांगू तुम्हाला मी तेच होतो बरं बाबा महाराज मी महाराज सांगा बघा परमेश्वर बा काय साधू झाले म्हणजे ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य वैकुंठवासी नथुसिंग बाबा म्हणे रोज खेड्याला आले होते मी लहान होतो म्हणे त्यावेळी आणि जेवणा करता पंगत बसला आणि बाबाला टावेल घेऊन मी उभा होतो म्हणे बाहेर बादलीमध्ये बाबाने हातपाय धुतले आणि टावेलला हात पुसताना माझ्याकडे पाहिलं म्हणजे त्यांनी माझ्याकडे पाहिल्यानंतर असं कारुण्य दृष्टीने पाहिलं आणि त्या दृष्टीचा मला हा पारमार्थिक ही दिठवा जयावरी झळके पद्मगुरु माथा पारुखे तो दिवशी परी चुके महेशेशी बाबा फार अभिमानाने सांगायच्या आणि गुरुचा अभिमान सांगितला पाहिजे
आमचा विषय झाला पाहिजे की गुरुला जो विनमुख आहे ना त्याला भस्मासूर म्हणतात. तरी मी काय भस्मासूर अर्जुन म्हणे येथीचे कृपेची आधारी जे वरू येथे म्हणे व्यभिचारू. तरी मी काय भस्मासूर अर्जुन म्हणे असे गोड चिंतन आणि त्यांचे उपकार बाबा नेहमी सांगितले. परमेश्वर पण नुसती साधू कृपा कटाक्षे न्याहाळिले आपल्या पदी वैसविले बाप रुक्मा देवी वरू विठ्ठले भक्तात झाले वरदान. जगातली दोनच माणसं अशी आहे की ती आपली जागा दुसऱ्याला देऊ शकतात. फक्त एक भगवान आणि एक संत. दुसरे लोक सत्तेची खुर्ची सोडत नाही तर तुम्हाला काय जागा देतील ते देऊ शकत नाही. संत आपली जागा देऊ शकतात. नव्हे नव्हे आपल्यापेक्षा त्याला श्रेष्ठत्वाला निघतात. बाबांचं हे पुण्यस्मरण पुण्यतिथी गुरुवर्य वाक्य बाबा म्हणायचे भीष्माचार्य पुण्यतिथी सगळेच लोक लिहिता म्हणे पुण्यतिथी पुण्यतिथी. पुण्यतिथी फक्त साधूची असते बड्या. तुमचे आमचं वर्ष श्राद्ध असतं बघ. वर्ष श्राद्ध किंवा पुण्यस्मरण म्हणत जा. आणि मी जर मेलो ना म्हणे तर माझं वर्ष श्राद्ध लिहिजा म्हणे. पुण्यतिथी लिहायची. परम पूजन डोंगरे महाराज म्हणायचे जिनका जीवन मंगलमय होता है उनकी मृत्यु भी मंगलमय होती है. जिस दिन संत या भौतिक शरीर का त्याग करते हैं वह तिथि भी पुण्यमय हो जाती है. ती तिथी सुद्धा पुण्यमय होते म्हणून त्याला पुण्यतिथी असं म्हणतात. तुमचे आमचे चित्र आहे बाबा हो ते बी बंद पडतील आता. अरे बंद पडण्यावरती कारण मेकाल्याने सत्यानाश केला या संस्कृतीचा. 7,32,000 गुरुकुल मोडले आणि शिक्षण पद्धती मोडली. कुठे ते गुरुकुल कुठं गेला हिंदू धर्म. कुठे चाललोय आम्ही आणि काय आपसात भांडणं चाललोय आणि काय एकमेकाचे हेवे दावे काय चालू आहे. भारताला मोठं आव्हान पाहिलं की नाही पहलगामला. कुठं चाललोय आम्ही. कुठं होता देश 3,000 वर्षापूर्वी. जगात एकच संस्कृती होती सनातन वैदिक. 27 वर्षापूर्वी गौतम बुद्धांचं ते मत निघालं. बौद्ध मत दुसरं जैन मत ख्रिश्चनांचं ते 2025 पूर्वी हे 622 मध्ये निघालं. 622 मध्ये त्याने लिहिलेलं आहे कुराण. कुराण वाचत लोक. एक शहाणा कीर्तनकार त्याचा तो मी बदच करून टाकला त्याचा ते ग्रुप असतो मोबाईलवर. तो कुराणला सांगे कुराणात असं काही लिहिलं की म्हणे अरे हा म्हटलं याला अभ्यास नाही. कुराण आणि बायबल वाचलं पाहिजे. गीता भागवत काही वाचणं चालू आहे पण बाबा म्हणत आपल्या विरोधात ते काही कारस्थान आहे. चला सांगण्यात तात्पर्य पुण्यतिथीचा उत्सव हरिभक्तीपरायण महाराजांचं नाव शिवदास महाराज. मी गोंड खेळते ते गौड खेळते एवढाच फरक. आणि त्यांच्या मुखातून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत श्रवण करतात. हरिदासा मुखे हरिकथा श्रवण देणे पुण्य पुण्य विशेषता. कथा कोणाच्या मुखातून ऐकायची. विरक्त हो निष्परिग्रह हो वैष्णव भागवतात लक्षण सांगितले. तो वक्ता त्यांची कथा मी 5 वर्षात चालू घेत गेलो महाराज. तो भागवत सांगणारा ह्या पंथातला नव्हता. पण तिकडे दुकान चालेना म्हणून इकडे घुसला होता वारकऱ्यांमध्ये. हे जनरल दुकान आहे. हे वारकरी संप्रदाय जनरल दुकान. मी ओळखलं ते आमच्या नातेवाईकाचं गाव आहे ते. आणि एकादशी होती त्या दिवशी. वाल्मिक महाराज म्हटलं भागवतकार कुठे गेले म्हणजे जेवायला. जेवायला हो पूर्णाच्या पोळ्या सांगितल्या म्हणे. म्हटलं मूर्खांनो तुम्हाला त्या पोळाला हिंदी महासागरात उडवली पाहिजे. असं आहे का म्हणे ते. असं आहे का म्हणे ते. तुम्हाला कळतं काय काही. श्रीमद भागवत कथेचा यज्ञ चालू आहे आणि एकादशीला भागवत सांगणारा पूर्णाच्या पोळ्या खातो. काय परिणाम होईल. तैसे खळा मुखे नकावे श्रवण. तैसे खळा मुखे नकावे श्रवण. अहंकारे मन विटाळले. झालं आता सगळ्यांचे काही नाव घेत नाही. सगळे जोग महाराजचे लेकर आहे. हे आपण संपूर्ण ज्ञानोबारायांचे लेकर आहे. आणि आता नाव घेण्याचं काही कारण नाही.
कारण समय का भान रखना पड़ता है। समयोदाना भलते नाना भलते तेथे। चला, पुण्यतिथीचा उत्सव हे 5वं कीर्तन आहे, मला असं वाटतं 5वं कीर्तन पुष्प आहे। आज वैशाख शुद्ध सप्तमी। या सप्तमीला 4 प्रकारचं महत्व आहे। हिंदू लोकांना शके सांगता येत नाही। काय शके? शकीन सांगताय वारे वा हिंदू काय शके? 1947 वैवस्वत मन्वंतर आहे की नाही? बरोबर आहे का? विश्वावसु संवत्सर आहे आणि वराहकल्प चालू आहे आता। वराहकल्पे द्विपरार्धे आपण संकल्पात ऐकतो ना, वराहकल्प चालू आहे आता। 30 कल्प आहे, 30 कल्पांचे नाव आहे, हा वराहकल्प चालू आहे। जाऊ द्या, पुढं चिंता नाही त्याचं। वैशाख शुद्ध सप्तमी। आज भगवान नृसिंहाचा नवरात्र आरंभ होतोय। दुसरं भगवान रामचंद्रांचा अभिषेक झाला डोंगरे महाराज म्हणायचे। पंचमीला आले होते भगवान, परमपूज्य डोंगरे महाराज म्हणायचे भगवान पंचमी के दिन घर आए तो वशिष्ठ जी ने सप्तमी को अयोध्या का राज्याभिषेक कर दिया, लंकेतून आले। हे दुसरं महत्व आहे। तिसरं महत्वात गंगा अवतरण आहे। अवतरती ती अवतार। भगीरथाने प्रार्थना केल्यामुळे गंगा प्रसन्न झाली। म्हणजे भाऊ 9व्या स्कंदात प्रसिद्ध कथा आली, मी पाताळात जाईल आणि तिला डाव घ्यायचा होता ना, डाव होता ना तिच्या मनात, परत तिला महादेव नवरा पाहिजे होता ना पती। गंगा आणि पार्वती सगळ्या त्या हिमालयाच्या मुली, मी काही भाग सांगितले आता, पण ते पार्वती बरोबर लग्न झालं देवाचं। गंगा ऋषी मुली ब्रह्मा लोका ते म्हणे असं आहे का, सगळ्याचा डाव येतोस आणि आला डाव। भगीरथाने सांगितलं गंगा मैया तुम नीचे उतरो। सांगितलंय कपिल मुनीने की तुम्ही आल्याशिवाय माझ्या पूर्वजांचा उद्धार होऊ शकणार नाही। त्यांनी सांगितलं भगीरथ मैं आऊंगी लेकिन मैं पाताल में चली जाऊंगी, मला धरणारा कोणी पाहिजे। ती म्हणे काय भानगड आहे आता, माझा प्रवाह करून आल्यानंतर पाताळात जाईल। त्यावेळी सांगितलं कोण आहे? त्यांनी सांगितलं आहे ना एक पहिलवान। कोण? भोलेनाथ। भोलेनाथाची स्तुती केली, भोलेनाथ प्रसन्न झाले। भोलेनाथाने सांगितलं बोला भगीरथा। म्हणजे महाराज गंगा यायचं म्हणते खाली, हो पण ती म्हणते माझा प्रवाह निघून जाईल, मला धरणारा कोणी पाहिजे। ते म्हणे सांग तिला। सोडल्या महादेवाने जटा, 13 सव्वा 13 सोड, सांग तिला त्या गोमुखावर। आणि जटा सोडल्या भोलेनाथाने आणि सांगितले आव्हान कर गंगेला। आणि जशी गंगा ब्रह्मलोकातून धो 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 करत आली, महादेवानं सगळी गंगा जटेत गुंडाळून घेतली। एक थेंबी बाहेर आला। ती आज आली आहे वैशाख शुद्ध सप्तमीला भोलेनाथाच्या डोक्यावर आणि स्वर्गातून गंगा आली। म्हणून ही गंगा अवतरण तिथे। म्हणून जे तीर्थाला जातात ना, त्यांना मावंदे करायचे असतात ना, त्यांनी याच दिवशी करायला पाहिजे। काही विचारायचं काम नाही होतं। हे गंगा पूजन मावद आहे का, त्याला मावंदे म्हणतात लोक। मावद म्हणजे बोलायचं नाही। तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण करिका उद्यापन विधियुक्त। नामदेव रायाला भगवान म्हणतात तू तीर्थ करून आला ना, तीर्थावळी तू उद्यापन कर, त्याला मावद म्हणतात। ती तिथी गंगा अवतरणाची। ते भगीरथ महाराज म्हणे काय अवघड झालं आता, इकडून तिकडून गंगेच्या 3 पिढ्या गेल्या, आमच्या 3 पिढ्या गेल्या ना तप करत करत, आणि इकडून तिकडून गंगा प्रसन्न झाली। तो म्हणे धरायला कोणी, तर ह्या बाबाला बोलवलं आणि ह्या बाबानं आता तिला चटेत बांधलं। 1 महिना फिरवली डोक्यावर, ते अंगात दावायचं ना विषामुळे। 1 महिना फिरली गंगा। म्हणजे वैशाख शुद्ध सप्तमीला महादेवांच्या डोक्यात आली, बांधून घेतली आणि ज्येष्ठ शुद्ध दशमीला पृथ्वीवर सोडली। दुसरी गंगा जयंती, गेल्या गंगा जयंती होते अवतरण तिथी। तर गंगेच्या 2 जयंत्या भारतामध्ये अशा
काही काही लोकांनी एक सांगितलं धुणे मांडीतून काढली म्हणतो धुणू आल्या. जरा लोक ज्ञानी असतात, लोक काही वेळे का ऐकणारे. एक म्हणे बळीराजानं उदबत्तीची काठी खोसली होती म्हणे त्या झाडीत. जो मारतील तुला लोक, मी भागवतात बालमी महाराज भाऊ म्हणे बापू ते पाणी पडे ना म्हणे बळीराजाने हातून उदबत्ती घेतली काठी घातली म्हणे. बळीने आंधळा शुक्र केला. मारतील लोक तुला. हिंदू धर्मात बांबू जाळत नाही. हे मुसलमानांनी आणलंय जिरावर हे उदबत्त्या फिरपत्त्या. आपल्याकडे धूप आहे, धूपारती का उदबत्ती आरती म्हणतात. विषारी वायू तयार होतो आणि त्याला बहुतेक उदबत्त्यांना बांबूचेच आहे ना. त्यावेळी नव्हता म्हटलं ते उदबत्त्या गर्भ घातला असं एक आपण ते म्हटलं जरा व्यवस्थित सांगत आहे. लोक कसे हुशार असतात. विदर्भामध्ये तुमच्या भागवत चालू आणि कालिया मर्दनाची कथा चालू होती. आणि भागवत सांगणाऱ्या 100 किलोमीटर मोटरसायकलवर कीर्तनात जायचं. त्याने सोबत्याला सांगितलं 3:45 येतो. 4 निघालो म्हणजे आपण बरोबर कीर्तनाला जाऊ. ठरलं असं. तिथून बसलं 4:45 आणि त्याने घड्याळ दाखवलं बुवाला. तो लवकर लांब जाणे म्हणे, लवकर सोड. मग बुवाला काही डोकं पाहिजे की भागवत कुठं सोडायचं, गाथ्याचं भजन कुठं सोडायचं. मांडवाच्या दारापुढे आलेला म्हातारा. तुम्हाला माहितीये का गाथ्याचं भजन कुठे सोडत असतात. हो ते बाबा काय राहिले की तुम्ही. संत पराभंग, मागणी पराभंग, घड्याळाकडे पाहायचं, सरळ म्हणत चालायचे. पण वियोग त्या भागात ते गाथ्याचं भजन सुटलं असेल. कुठेही सुटतं का ते. भिक्कजीने ज्याचे बाईल्या दिन कस काय गाथं, हे काय गाथं सोडायचे काम आहे का. आता त्याने काय केलं, समजते ना आमच्या जामनेर तालुक्याची भाषा. जवळच आहे म्हणा तुम्ही आमच्या. बरं. आणि त्याने काय केलं, नपुरेचा हात घाली चेंडूकडे. तू कोबरा वर्णन करता ना. चेंडू पाडला. चेंडूवाचे मिशे कालिया नाथावा. तुका म्हणे तेव्हा कारण आहे. बायकोला चेंडू पडला जोहा आणि चेंडू बरोबर देवाने उडी टाकली. अशी का काय बाबा. आणि भाऊने पुंडलिक वर्धा केली. कृष्ण डवात बुडला, पुंडलिक वर्धा झाली. एक म्हातारी उठली. कुठला म्हणे भागवत्या तू. हो भागवत्या. काय झालं मावशी. खरे तुला डोक्याचा भाग आहे का भागवत कुठं सोडायचं. काय झालं मावशी. बरोबर सुटलं. बरोबर सुटलं म्हणे. बरोबर का काय सुटलं. कुठं झालं रे तू म्हणे. मला कीर्तनाला 100 किलोमीटर. खरे म्हणे तुला कथा कुठं सोडायची. तुने म्हणे माझ्या भगवान श्रीकृष्णाला पाण्यात बुडवलं. तू कीर्तनात जाशील. उद्या 10 वाजता येशील आणि माझ्या कृष्णाला थंडीने वाजणार का म्हणे. बैस खाली त्याला वर का. चला जाऊ दे. याच्यातच टाईम झाला आपला. तुला कारण आता मोठे पंडित शास्त्री विद्वान लोक बसले. आता आमच्या सारख्या सामान्य लोकांनी काय बोलायचे. माझ्यावर तसं प्रेम सगळ्यांचं. मोठे बाबांनी मला आशीर्वाद दिलाय. महाराजांना सांगितलंय तशी आमची परंपरा चातुर्मासे महाराजांची. दत्त घाटावर 270 वर्ष झाले रोज कीर्तन. 8व्या पिढी गादीवर रोज कीर्तन पंढरीत. मामासाहेब आले पंढरीत की यांच्या आजोबाच्या कीर्तनाला यायचे. नथुसिंग बाबा मला सांगितलं अरे परमेश्वर मी गेलो की बापूसाहेब मला पळत यायचे. धोंडामालाची पैठ दिली होती. यांची आधी म्हणजे धोंडामालाची पैठ मैत्रती महाराजांची मुलगी. मी सांगायचं महाराज हो नाही वारकरी आपण. बाबाला सगळ्या फळांची बारीक सुरी कशी सुरुवात असते, कोणत्या कोणत्या पद्धती असतात, काय काय असतं. मध्वाचार्य काय सांगतात, वल्लभाचार्य काय सांगतात, निंबाळकाचार्य. आम्हाला हे चार्य आचार्य माहिती. आम्हाला आचार्य हेली माहिती आम्हाला. रामानुजाचार्य काय म्हणतात, शंकराचार्य मूळ आचार्याच्या दक्षिणेत जन्माला आलेल्या भक्तीच्या आचार्यांची कथा सगळं माहिती. आणि कीर्तनामध्ये पुढची ठेवलेली मी अभंगेतला सोलीवती सुखा ती सुखा उनी उभे ती अंगडी वैष्णवांच्या. पंडित होते वाजवायला मामरूडचे आणि भावला लाप्पा मामरूडचे. आणि ते औरंगपूरचे होते चमके शिवबाकी तलवार रूपचंदवा
वापूट झालं खतरनाक आहे बरा. त्यांचं नाव ठेवलं आमच्या पोरांनी चमटे शिवपा की चालवा. ती होते पंडित बा बोलवर बाप्पाचं फिरवा हे खूप बापू मोठे बाबा आले मला घामच आला. बाप्पा महाराष्ट्राचे अध्यक्ष संस्थेचे येऊन बसले रे बाबा. काय बाबाचा चेहरा अहो त्या साधूंचे चेहरे आठवले. आपलं ओवाड पाहता येईल आपल्याला. दर्शनाची प्रशस्ती पुण्य करू दयाचे नाव तीर्थ राहो. दर्शने प्रशस्ती ठावो जयाचिने संगे ब्रह्म भावो. भ्रांताशी भगवान ज्ञानेश्वर महाराज या साधूंचं वर्णन करतात. तुमच्या आमचे चेहरे सगळे सारखेच. कारण मनाचा आरसा म्हणजे आपलं ओवाडा असतात. झाड झालेली फुले मानस झालेली बोले मोडीली गोवरी नाहीशी दिशे तोंडावर. कीर्तनाची अशी बसता काही लोक दहाव्याला बसले अशी बसते उदास उदास आहे आपली चेहरे. अंतःकरण आचरणे खोटी केली सलताती पोटी. जो जवानी में अतिशय पाप करता है उसे बुढ़ापे में नींद नहीं आती. आचरणे खोटी केली सलताची पोटी. जगद्गुरु तुकोबराय म्हणते जेवढे जेवढे आचरण आपण खोटे करतो मी असो आपण सामान्य जीव आहोत. अरे म्हटलं आता कसं होईल. आणि मग ज्ञानदेव तुकाराम झालं. शंकर महाराज गेलो पायावर डोक्याने कुठं शिकला रे तो. म्हटलं बाबा घरी. हो हो अरे आन्वेकराची फार मोठी परंपरा आहे कीर्तनाची आंबेडकराची म्हणे भजनाची परंपरा आहे. शाबास शाबास. बाबाचे हात पाठीवर अण्णा सिंग बाबाचे हात मांडीवर. बाबा बोलायचं काय असं म्हणायचं. आणि हे करह्या महाराज मी राहायला गेलो की बाबाला फिरून आणायचं माझंच काम. परमेश्वर मला जाऊ. मग मी बाबाला घेऊन जायचो असे शेतात फिरायला आले. अशी गोष्टी सांगायची. काय ब्रह्मभाव काय बालभाव साधूंचा. आम्ही तर काय येते तरी भारी भरत राहतो आम्ही. एवढी मोठी निष्ठा. अखंड चिंतन करायचे. चिंतनी करतो का आता ते नाही. मग तो सांगताना ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे सोपे आहे सर्व वैशा आणा. तो पुढे आहे ना ते जुनी संस्थेत गेलो मी बालमिकवा. आमचा फळवता नृसिंह सरस्वती मंदिरात साखर जोडो आम्ही गेलो. ती जुनी संस्थेत वर खुली होती बाबाची. पेढे सफरचंद खेळे असं भरपूर आलेलं होतं लोकांनी भेटलं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. दर्शन परमेश्वर कुठे रे फर. म्हणजे बाबा तिकडे बरं असा आपल्याला बसा. काय मग आत्मी आपण तो घरी राहिल्यावरून आलो. वाटा रे खेळ वाटा चला. तिथे वाटून द्यायचे. मोठे बाबाचं चिंतन चला. 3 कारण झाले. 4थं कारण मामासाहेबांची जयंती आहे. अस्सल 100 नंबरी सोनं. मामासाहेब म्हणजे महाराष्ट्रात अस्सल 100 नंबरी सोनं. त्यांचं नाव शंकर होतं पण जोग महाराजांनी त्यांचं नाव सोनोपंत ठेवलं होतं. किती जीवनात सोनं केलं त्यांनी लोकांचं सोनं केलं. काय पद्धती आहे. 2 आठवणी सांगतो महाराज. विठ्ठल विठ्ठल. मी काही मामाला पाहिलं नाही तेव्हा मी 11 वर्षाचा होतो. 57चा जन्म आहे माझा. पण बैराम वाचवड आहे आमच्या गावाला यायचे. ती म्हणे माझा काळी होती म्हणे मोठ्या भावाने लावलेली. सकाळी शनिवारी कालीत म्हणून आले की मामाला सोडायचं स्टँडवर. आहे गोवा किती वेळ रे गाडीला. अर्धा तास. रामकृष्ण हरी जप होऊन जाईल ना. जप करायचे. दुसरे सुखदेव शास्त्री वारले वाटत ते चिखलीचे शेजोनीला माझे कीर्तन त्यांनी आठवण सांगितली. अरे परमेश्वर आम्हाला ती 5 दिवस शिकवायला होते. अरे माझी पाय लावली म्हणे मोठा भावाने. मामाला शनिवारी आणणे रविवारी खोलीत थांबणे. मामाने संस्थेत शिकवलं. सोमवारी गाडी बसून देणे. मामा आले म्हणे शनिवारी त्यांच्या खोलीत मी टकिया वगैरे लावून सगळं. सकाळी जागत राहायचं. मामा उठले. संस्थेत ती विहीर होती. रागाने पाणी काढायचं संडासमध्ये. आणि मामाने खडकन दरवाजा वाजवला म्हणे मी उठलो म्हणे. शास्त्री बा म्हणत मी गेलो म्हणे पुढं पळत. मी हातावर पाणी काढायला. काय करतोय सुखदेव काय करतो म्हणे ते संडासीत पाहिजे. माझे हात मोडले का म्हणे. बाजूला बाजूला हो. पाणी काढलं पोवानी मामासाहेबांनी. चल ते पळी घे पंचा घे. 3 सव्वा 3 झाले. 3:30 पिंजऱ्याने जायचं.
कशात तर त्या ठिकाणी कोणतं काय बांधकाम असेल त्यावेळी गिजरायडीचं आणि कंदील पंचा ते उपकरण त्यांचं अंकुश नाही सगळं घेतलं. मामाने पुढ्या मारल्या, कोणीच नाही गिजरायडी. सभातीला कोण थांबतं बापा हो, दुसरा आऊट चालतो, आऊट समजतो ना मला. दुसरं आऊट म्हणतात त्याला. धोतर सोडलं म्हणे मामाने बोलत आणि जुनं धोतर असं सगळे नवीन धोतर घातलं. मी गेलो म्हणे आणि धोतर वाढायला. काय करतो बुवा? धोतर पिळतो. नको नको, माझे हात मोडले का? माझी पूर्वज काय नरकात फाडतो का? म्हणजे पहा ते महात्मे दोन्ही पाय धोतर ठेवले म्हणे. मी रडलो, हे रडले. काय बुवा, काय साधू झाले. मामाने धोतरावर दोन्ही पाय ठेवले. तिला हातनी लावायचा रे, हातनी लावायचा. मी पिळून मी तुला. हे नुसत्या साधूच्या कथा, त्यांची कृपा कटाक्ष, त्या मामांची जयंती आहे. चला अभंगाकडे येऊया. चला, लक्ष्मण बाबांचं तसं जीवन आणि लक्ष्मण बाबाने एवढं एक कार्य उभं केलं, त्यांचं पुण्यस्मरण म्हणून सेवेचा योग. नामधारकांचं वर्णन केलंय. जगत में जितने भी संत हुए भगवान के नाम से बडे हुए. आणि वारकरी संप्रदाय हा नामधारकांचा पंथ आहे, मजा मारणाऱ्या लोकांचा नाही. तुम्ही जर नाम घेत नसाल कुठल्याच प्रकारचा काही उपयोग नाही. महाराज म्हणायचे पुस्तक का ज्ञान अंतकाल में धोखा देता है. विद्वान शास्त्रों के पीछे दौड़ते हैं और शास्त्र संतों के पीछे दौड़ता है. संत जो बोलते वही शास्त्र होता है. महाराज सांगायचे, परमपूजनीय डोंगरे महाराज म्हणायचे, पुस्तकाचं ज्ञान किती पुस्तक वाचतात तुम्ही? पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती. जगद्गुरु तुकोबांची प्रमाणे किती ग्रंथ वाचतात तुम्ही? महाराज म्हणायचे, ग्रंथाचं जरी ज्ञान असलं तर पुढे वाचत चाला, मात्र सपाट होत चालतं आणि अंतकाळ ते धोका देतं. लेकिन भगवान के नाम से जो हृदय में ज्ञान प्रकट होता है वो कभी नहीं जाता. तुकाराम जी नामदेव जी पढ़ित थे. तुकोबाराय नामदेव शिकले होते पुढे. तुकार घरी सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत आहे पाणी. वेदा महावरी रुसोनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरले कंठी. जगद्गुरु तुकारायचा 8,500 पंगत गाथा. हा ते शब्द प्रमाण आहे. ते म्हणजे त्याचा बाप कंठात धरला न जाईल कुठं वेद. वेद कुठं जाईल? जर तुकोबाराय भांड्यानं उतरले ना तर रामेश्वर शास्त्री काळात म्हणायचे, हे गीताची ती मूर्तिमंत की नेनो श्रीमद भागवत. अरे पहा पहा पहा, तुकोबाराय डोंगरावून येत आहे भंडाऱ्यावरून. अरे मूर्तिमंत भागवत आलं, हे मूर्तिमंत गीता आली. शिक्षणाचा हा प्रभाव असल्यामुळे नामधारकाचं वर्णन करतात, पण एका वेगळ्या पद्धतीने करतात. ती पद्धती अभंगाच्या पहिल्या काळात. Oh
4,500 होई एक गाथा तो दिला समजता भजनाशी सोनबा ठाकराचा बघूया मृदंग भेटू ते मृदंग वाजले त्यांचा अभंग आहे, त्यांचं प्रमाणे 4,500 अभंग थोडे झाले आणि त्यांच्यातली अभंग सरिता आणि वैष्णवांचं वर्णन करताना मात्र तुकोबारांचं हृदय फार भरून आहे. जसं 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासी या पदावर बोलताना भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जे बोलले, मला नाही असं वाटत की गुरुचं वर्णन एवढं जगात कोणी केलं नसेल. 100च्या वर उभे त्या महाराज आचार्योपासीच्या त्या पदावर गुरु सेवेचं वर्णन करताना काय काय भारीचं बोलले. ये शरीराची माती गळगणी श्रीचरण रेखा तिथं आता ते गुरुच गुरु आहे सगळे. एक करती गुरु गुरु होती भारू शिष्याचा तुका म्हणे हे गुरु शिष्य जात विठोबाची आठवण. तुका म्हणे गेले गुरुत्व गुखाडी पूर्वजाशी धाडी नरक वासा. गुरुने लोकांना देवाकडे लावायचं का त्यांच्याकडे लावायचं? स्पष्ट उत्तर यायचं. कुठं लावायचं? तुमच्याकडे लावून राहिले. पूर्वी हिरण्यकश्यप पण हेच काम केले. हिरण्याक्षाने हेच केलं. देवाची पूजा करू नका, माझी पूजा करा, माझा यज्ञ करा. हिरण्यकश्यपाय स्वाहा, हिरण्यकश्यपाय स्वाहा, यज्ञ यागादी करा असं पुराणात वर्णन आहे. रामसुखदाजी महाराजांनी एक वाक्य वाचलं, कोण काही काय गुरु बडा आहे. आणि गुरु मार्गी लोक आहे ना, हे गुरु मार्गी लोक देवापेक्षा गुरुचंच महिमा जास्त सांगत. आता परवा त्या एका भागवताला लोकच लावले का माणसानं, ते म्हणजे तुला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू याचा अर्थ समजतो का? ब्रह्मा गुरु आहे, विष्णू गुरु आहे, असं आहे का म्हणजे ते? तू कुठं लावतो इकडे? नाही तर मग ते काय सांगता, गुरु गोविंद दोनो खडे काही केला गोपाय बलिहारी हे गोविंद दियो बताय. रामसुखदाजी महाराज म्हणायचे, ते म्हणायचे कोण काही काय गुरु बडा आहे. मी ते वाचलं अरे बाबा शास्त्र म्हणतो गुरु मोठा आहे, गुरु परब्रह्म देवाचा हे देव बयाशी मान म्हणून आहे. सगळे गुरुची वर्णन करतात. तो ते खालच्या आहे भाषा फक्त त्यांच्या. कोण कहता है गुरु बड़ा नहीं है, जो शिष्य के सामने भगवान को खड़ा करता वही गुरु बड़ा है. अरे वा म्हटलं. आणि ते सांगायचे, हा श्लोक भले सांगतो म्हणे गुरु मार्गी लोक, आणि त्याचं वर्णन असं आहे म्हणे की भगवान आणि गुरु उभे आहे आणि शिष्य आला. त्यावेळी शिष्य म्हणतो कोणाच्या पाया पडू, त्यावेळी भगवान म्हणता यांच्या पाया पड. विठ्ठल विठ्ठल. आमच्याकडे मला बारीक निरीक्षण म्हणजे फडकरी बरोबर आहे. असं इकडचा तिकडचा आपण घेतला म्हणजे मेला समजा मानलो. मी तुला चुकून आपण घेतला होता, तुम्हाला काही आहे का म्हणजे थोडंफार माझ्या मुलांना मोठे म्हणजे तुम्ही. मी अभंग घेतला, दिक्कजीने त्याची पाहिली आधी आम ठाण्याला सप्ता. तरी फोनवर विचारलं, परमेश्वरबा तुमचं डोकं फिरलं का काही? त्यांचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. गुस्सवासो आणव्याला दादा महाराज पासून 1791 मध्ये समाधिस्थ झाले महाराज. भांडास महाराजच्या अवतार आहे. दास गणू महाराजांनी 4 अध्याय लिहिले. भक्त लीलामृत नावाच्या ग्रंथामध्ये 18 अध्यायाच्या तोंडापूरकरांनी लिहिलं. आणि त्यांनी काय केलं, तुझं विण कोणा हा परंपरेने अभंग असतो. माघ शुद्ध दशमीला, कार्तिक शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध हा परंपरेने तुझं विण कोणा शरण जाऊ नारायण. आणि त्यांनी मग एकादशीला अभंग घेतला, गुरु परमात्मा परेशू दृढ विश्वासू नापरांच्या 3 करणार. अर्धच कीर्तन धन भोवळाजी महाराज भोळ लगेच ज्ञानदेव तुकाराम जय विठ्ठल आरती महाराजांच्या पुढे गेला. काय निष्ठा असते वाल्मिक महाराज परमेश्वर पाल होळीतून हाठा महाराजाला घामाला होता. गेलो मी, काय म्हणतो महाराज, वा दादा महाराजांनी सांगितलं, रे माझं काय वर्णन करतो, माझ्या विठोबाचं वर्णन कर. मी गुरु पराभाव म्हणून घेतला म्हणे. आपल्या परंपरेचे चालत अशी निष्ठा वारकरी संप्रदाय. गुरु आहे पण मग काय इतका मोठा देवाच्या छातीवर त्याचे फोटो लागले बापा. हो तीर्थाची अपेक्षा, देशोदेशी तीर्थयात्रा करण्यापेक्षा मग मानस तीर्थ आहे, भौम तीर्थ आहे. शांती पर्वामध्ये भगवान भीष्माचार्यांनी धर्मराजाला
भौमतीर्थाचं वर्णन की शांती क्षमा दया हे भौमतीर्थ आहे. मग आपले मानस तीर्थ भौमतीर्थ मग चारीधाम अष्टमहापुरे वगैरे वगैरे लोक फिरतच असतात ते. इकडे तिकडे फिरत असतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले देशोदेशी बरं रिटायर झाल्यावर काय म्हणतात तुकोबाराय जाऊ हे सकळ सिद्ध आणि हात चालावया ते म्हणे फुकट भाडं झालं म्हणून तू मरतू काही पंढरीत तरुण होता तर काय बापा 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 भांडण होते तुम्ही तू काय समजला आणि तू काय समजला जिथे लात मारी तिथं पाणी काढी म्हणतो. तू काय अर्जुनाचा अवतार आहे का बाणगंगा काढायला? अर्जुनाचा अवतार आहे का तू पाणी काढायला? लोक मग लात मारून पाणी काढतो मग बोर कशाला करतो? बोर करायचं कामच नाही ना. तुला तर लय भावाडला असता लात मार रे माझ्या शेतात काळे पाय लात मार काळे पाय. काय बोलता माणसं कोणत्या भ्रमात बोलता. 2 दिवस येईल काय एवढा मोठा लंकापती विठ्ठल हे प्रमाण माहिती त्याची कोण झाली गती त्याची कोण झाली गती. उगाच दोसऱ्याच्या काष्टे धरून फिरता गावात. तुम्ही किती श्रीमंत आहे तुम्ही. एकदा माऊलीच्या सोहळ्यात तर या फक्त एकदा पहा तुमची नाही गिरली ना आधी श्रीमंताची गिरते ज्ञानवाल्याच्या सोहळ्यात. जे पोरग काय करे आमच्या गावातलं ते केमिकलचा अक्षरचा गोळा लावे बाजूला आणि माझ्या बसला की असं काम करेल असं झालं बापू तसं झालं बापू. 1 दिवस झाला 3 दिवस झाले म्हटलं हा गोष्टी सांगत की आपल्याला अक्षराचा वाद झालाय. 4थ्या दिवशी आला तर तसंच ते असं काम करत माझ्याकडे इकडे बोले असा म्हटलं का रे तू मला बोलायला येतो का अक्षराचा वाद द्यायला. बापू ओरिजिनल आहे म्हणे हे. कोणतं ओरिजिनल आहे म्हणजे मला काय किती आहे लय ओरिजिनल वाल्या केमिकलचं आहे ते. तू म्हटलं माऊलीच्या सोहळ्यात ये. म्हणे काय माऊलीच्या सोहळ्यात म्हणजे जेव्हा काकडा होतो ना भाऊ तुझ्या एवढा समय आहे म्हटलं. आणि विरप्पन माहिती आहे का म्हटलं. विरप्पन म्हणजे हा मा तो दाढीवाला माहिती आहे म्हणजे तो जे चंदन चोरे म्हटलं मला या गिरी त्याचं तेल टाकतात ज्ञानोबारायचं काय सुगंध देतो सकाळी. ते भेर काय असते बापा 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 जिरत जाते माणसाची. चला तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढी धर्म त्या तीर्थयात्रा करून पुष्कळ पुण्य कमवण्याच्या नादी न लागता घरी बसून ते चिंतन करून त्याचं वर्म माणसाने जाणावं. ते वर्म काय दुसऱ्याच्या करण्याचा बहुवारी आईसी भाविकांची बहुवारी आईसी भाविकांची बहुवारी आईसी भाविकांची बहुवारी आईसी भाविकांची
वा वा नामदेव टेंभूकर 4,000 वगैरे 4,000 चाली सोपान का 2,500 म्हणतात तेवढंच कथा आहे बरं 4,000 अभंगांना 4,000 कथा आहे मी काशीनाथच्या मुखातून ऐकले 10 अभंगांच्या कथा 16,000 अभंग पाठ होते काशीनाथ बुवाला महिन्याची वारकरी काय निष्ठा आहे महिन्यांच्या वारकऱ्यांची अरे बापरे एवढी निष्ठा आमचे आप्पासाहेब तुम्हाला पाहिजे आप्पासाहेब महाराजांचे चुलते माळशिरसी महिन्याची वारकरी त्यांनी कथा सांगितली होती ज्ञानोबा यांच्या समोर गाथ्याचं भजन चालू होतं तिथे शिस्त आहे आणि अभंग होता दोन्ही हात घेऊनी कटी उभा भिवरेच्या तटी कष्टलाशी साठी भक्ती काजे विठ्ठला भागलाशी माय बापा बहुश्रम केल्या खेपा येणे जाणे खेपा येणे ती एके खंडती त्याचा शेवट वारकरी होते कथा घेतली पाहिजे कथाची लाज वाटलं काय ना कथा कशी काय म्हणजे काय पोशीचं नाव होत वाटतं कथा घेतली म्हणजे वा एक शहाणा म्हणजे भगवी घातली उठणार म्हणजे असं वा 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 आणि अभंग घेतू जाय जाय वा पंढरी होय होय वार करी आमच्या कथा काढचे मुद्रा मित्र मुद्राने लावतो का तो आमचा खिरडीचा पंकज त्याने अनुग्रह घेतला ते मुद्रा आणले आणि लावले तो रावेरला आहे त्याची बायको म्हणे तू बांद्रा सारखा दिसतो म्हणे ते म्हणे मी बांदर दिसो तुला राहायचंय का अरे काही लोक बायकोच्या धागाने धोतर घालत नाही एवढा धर्म नष्ट झाला कोणी शिका ठेवत नाही कोणी गंध लावत नाही काही काही कीर्तने गावाच्या बाहेर गेल्यावर मग चड्डी सोडतात धोतर कीर्तने काही कपाशीचा शेतात मग कीर्तन करायला लोक जाय तिकडे जाय कुठे सप्ता आणि मग म्हणतो अरे हाच होता का तो बुवा तो पण आवाज होता जशी जशी वेशभूषा आहे ना बाबा म्हणायचे 4,000 रुपये येतो म्हणे एखादी मुसलमान धोतर घालायला छापून द्या कुठे गेला आमचं शिक्षण धोतरवालेला असताना बघ मागच्या शतकाचे मूर्खेमध्ये कीर्तनकार पाय शहाणे हे शहाणे पहा तुम्ही केवढी तळा गाळणारे कानावर मोठ घाल्यावर आले तुम्ही तरी तुम्हाला अजून जाग आली नाही वाटतं तो दिवस दूर नाही आता अयोध्येचं मंदिर पाडून कशी मस्जिद बनवायची याचं मदरशेमध्ये पोरांना चित्र काढायला सुरुवात झाली आहे हा आणि आमचं म्हणजे आम्ही काय याच्यात चाललो मग त्वरित आम्हाला असं वाटतं आपसात भांडणं आपसात द्वेषबुद्धी कुठं अरे 300 वर्ष मुस्लिमांनी ज्ञानोबा यांची पालखी बंद केली होती तुकोबा यांनी रामेश्वर भट्टाला पाठवलं आणि सांगितलं 300 आदिल बिदिल होते तिकडे हे विजापूरचे आणि ती मुस्लिम राजवट ज्ञानोबा यांची 300 वर्ष वासुदेवाला सांगितलं आरगावकरांनी आळंदीला कीर्तनात जयाची द्वारी सोड्याचा पिंपळ ते म्हणे लय लोकांचे कान रुंदे म्हणे पिंपळ ऐकून ऐकून हे जरा सांगा म्हणे लोकांना आणि मग ते म्हणजे काय जात नाही छत्रपती राजाकडे पाठवलं रामेश्वर भट्टाला सांगितलं 1,500 सैन्य द्या तलवार बंदुका घेऊन 1,500 सैन्य घेतल्यानंतर तुकोबाईंनी पालखी उचलली हा इतिहास आहे सगळं बंद होऊन जाईल सगळं बंद होऊन जाईल आपसात काय चाललंय भांडणं आणि आपसात काय चालू द्वेषाद्वेष तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याच्या मुखी राम तोच धन्य इथे असं जातं काही तुकाराम महाराजची व्याख्या आहे तुकाराम महाराज म्हणजे एका घनात 2 तुकडे सौ सोनारकी आणि एक लोहारकी नामन वदे ज्याची वाचान तो लेख 2 बापाचा घ्या ह्याची ओळखीच आहे का ती आहे नाही घराचा गाव आहे ना बघा नाही का भक्त ब्राह्मण जळोद्याची तोंड काय ती अशी राज रसवली वैष्णव सांभार धन्य त्याची माता कुळभयता शुद्ध दोन्ही लोक काय म्हणतात आगिला गोदया
पुस्तका विपत्ती पांडुरंग राह चित्ती जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कोड. लोक बरे भारी करतो महाराज ते सोयरिकीमध्ये ते आमचे तर पोरगे नाही हलके ते आम्ही भारी म्हणजे किती भारी म्हणजे टोपलं घर अडकच्याच्या दारी रविवारी बुधवारी इतके भारी आहे का तुम्ही. शेपट दाताचा बैल मांस खात नाही तुम्ही सगळं आडवाळ टीव्हीच्या पुढे खात भारी वाटत तुम्ही. शेपट दाताची काय मांस खात नाही हा मास्कट खाऊन आम्ही भारी म्हणतात. प्रकृतीला लाजवण्याचा आहार करणारे आणि ती स्वतःला असं म्हणतात की आम्ही कुछ कम नाही हमारे में कोई दम नाही. तुमच्या ठिकाणी असेल कुठं महत्व आहे तुम्हाला. इथे महत्व नाही. जळो ते समोर धन संपत्ती उत्तम गोड. जगद्गुरु तुकोबारायचे जगद्गुरु तुकोबारायचे. आणि तुम्ही असंही पाहणं टाटा बिर्लाचं भजन होतं का भारतात. टाटा बिर्लाचं भजन ऐकलंय का चांगदेव मध्ये. हर्षवर्धन की जय अशोक सम्राट की जय ऐकलंय. चंद्रगुप्त मौर्य की जय नाही. ज्ञानोबा तुकाराम महामंत्र महाराष्ट्र जायचं देवाला भेटीला. आणि चिंतन विडोबा भावे गेले होते बुधान यज्ञात. बहुपर्यायी भाविकाची जुनी चालली ना आपलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले अरे संतांच्या वैष्णवांच्या संगतीत राहा. त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर हरिचिंतनाची काळ घडी सुद्धा वाया जा नाही. इकडे काय पुण्य निर्माण होईल असं पुण्य निर्माण होतं. लय गेले तुम्ही प्रयागला त्रिवेणी संगमी जाऊन असं नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमीन चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले आपलं जे काही आहे ते आपण करावं. विठ्ठल म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. हाताला धाव धाव आमचा माय बाप देव काय त्रिभुवनी बळ आता मोजा सकळ. तुका म्हणे सत्ता अवघी आपशीची आत्ता. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे करू देवावरी सत्ता कोणत्या हुणी परता. जगावर सत्ता आहे आमची. आमच्या घरात जरी खायला नसलं काय चालू जातो विणोबाचं चालू तर. विणोबा गेले भूतान येत आणि केरळला गेले होते. आणि साधू असा 8 वाजेला उठत नाही. आता 8 वाजेला भक्तीची पोटी तुझ्या कानाच्या खाली आठवायची भक्तीची पोटी बोध 8 वाजले ना रे. सूर्य आला ना वर भक्तीची पोटी. ज्याचा सत्वगुण वाढतो ना त्याची झोप कमी होते. त्याचं लक्षण आहे. साधू कधी झोपत नाही. कुठले समुद्र किनारे ध्यान केलं विनोबाने ऐका. आणि झोपडी होती एक टेकडीवर. तिथून त्या झोपडीतून काकडा म्हटला असा वारकऱ्याने. आणि भजन करू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर. विनोबांना ते हवेनं ऐकू आहे. डोळ्यात अश्रू आले विनोबांच्या. ज्ञानोबाराया तुकोबाराया त्रिलोक्याचे जीवन एक खोटं नाही म्हटलं. तिथेच डोकं टेकवलं. इंद्रायणी माते मी तुला नमस्कार करतो. तू या जगाला असे 2 रत्न दिले की त्या रत्नाचं चिंतन भारताच्या कान्याकोपऱ्यातून झोपडीतून समुद्राच्या तीरावर होतं. तुमचं आमचं कोण नाव घेतं. बरेच मुलं बापाला म्हणतात तू मेल्याशिवाय आमचं बरं होणार. तू जाय म्हणजे आमचं चांगलं होईल. असं अवला त्यात टाकतात. आणि त्या साधू संतांचे वैभव म्हणून बहुपर्यायी भाविकांची जोडी 8 दिवसा सुरू झालाय. नाही घडी जात वाया विठोप्पा. बोला मावशा हो बोला.
भजन करताना ते भजन करते माळा घेतील का घरी? माळा घेतील का घरी? योग करणं सरळ आहे, कर्म का आचरण भी सरल है, ज्ञान की प्राप्ति सरल है, लेकिन हाथ में माला लेकर भगवान के नाम का जाप करना बहुत बड़ा कठिन है। आजकल के लोग भजन कीर्तन में भगवान का नाम क्यों नहीं लेते? महाराज सांगायचं कोणते महाराज ऐका, का घेत नाही? विरोधी लोकांचं जमत नाही. विरोधी माणसं जमतं का? हरी उच्चारणी आनंद पापराची जातीला दयाची क्षण मात्रे. म्हणून आपले जे दोष आहे, आपण कीर्तनाला निघालो भागवताला की ते दोष म्हणता हा मोठ्या दवाखान्यात चालला औषध घ्यायला, हे नाम घ्यायला, आणि आपण जळल्याशिवाय काही राहणार. मग ते हळूहळू हळूहळू ते दोष फाटका येईपर्यंत जिभेवर येऊन बसता आपल्या. समजलं का? जिभेवर. आणि मग ते नुसतं टकटक पाहता पण ते विठोबा रुक्माई म्हणत, हा काय म्हणसाल तुम्ही? जीभ धरली आहे ना दोषाने, कसं काय म्हणता येईल? म्हणत नाही. आपले शंकर भाऊ गंगेबा माहिती तुम्ही? शंकर महाराज आपले रामदेव रायचे ते गंगे महाराज, ते वाकीला कीर्तन ते कोकिलाबाईकडे आपल्या. आणि तू एक माणूस विठ्ठल विठ्ठलच म्हणे ना महाराज, विठ्ठल विठ्ठल म्हणे, ते बोला विठ्ठल विठ्ठल म्हणा, ते असं बसलं. मग बुवा म्हणत का रे तुला काय वाटतं? आम्ही उधड घेतलंय, उधड समजतं, उधडच म्हणता इकडे. जे उभे आहे यांनी मागे म्हणायचं आणि पुढे म्हणायचं, आम्ही उधड घेतलंय. म्हणजे आमचा विठोबा सक्का बाप लागतो, तुमचा सुलतान लागत का तो? विठोबाची काही संबंध नाही की तुमचा म्हणा विठाला भाविकांची जोडी काळ नाही घडी रात वाया. मग त्यांच्या चिंतनामध्ये काय तिसरं चरण? करुणी चिंतन करुणी चिंतन त्या वारकऱ्याला बरोबर साल म्हणायला सुटलं ना आपलं. मग तुम्ही त्यावर नियम सोडता, आता काय करणार? ते मी सांगत होतो ना की बाप्पासाहेबांनी सांगतो की ते हा भगत झाला हा, आणि त्याचा शेवट होता तो म्हणण्याला महिन्याचा वारकरी बोलला. गेला पुंडली के गोवा तुझं पंढरी देवा, तुझा म्हणे भावा साठी हाती सापडती. असं ती प्रमाणे शेवटचं. आणि भागल अशी मायबापाची द्रौपद जे अभिनयकाने सांगितली, या बाबा वारकरी बाबा या. वारकरी बाबा बारकशी घातलेली, मुद्रा लावलेल्या, आणि वारकरी आले. वारकरी आल्यानंतर म्हणा बाबा हे, आणि करुण स्वर लावला बाबा. बरं आप्पासाहेब सांगितले, आप्पासाहेब त्या भजनात परमेश्वर करुण स्वर लावला, करुण आवाज, करुण स्वर काढला.
आणि हे म्हटलं कसं तरी केला पुंडलिकी गोवा तुझं पंढरी ये देवा तुका म्हणे भावासाठी हाती सापडशी. आणि ज्यावेळी भागलाशी माय बापा हे ज्यावेळी करून स्वरात म्हटलं तसं ज्ञानोबारायकडे पाहिलं पंढरीरायाकडे आणि काथ्यावर मुंडको ठेवलं घरातून मेल्यानंतर आपण कसं ओळखतो असे ढसा ढसा रडायला लागले. ते सगळे टाळकरी थंडेगार झाले. आपण देहबुद्धीत असतो ना, देहबुद्धी असते आमची, देहबुद्धीतले भजने आमचे. सदा माझे डोळा तुझे डोळे कुठे चालले, सदा माझे डोळा जड तुझे मोती रुक्माईच्या डोळ्या आल्या. शिकारी दृष्टी भिकारी दृष्टी विकारी दृष्टी डोळे कुठे चालले, जिसे आप भाग देते उसे मन देना पडता है. जागर सर्व होता जागर फडावरचा जागर. आणि फडावर कसं आहे सारी केली म्हणत नाही, हे सुंदर ते ध्यान रूप पाहताना ते म्हणतात कीर्तन प्रबोधनाचा विषय आहे. त्याच्याकरता जागराचं भजन आहे. एक तास म्हणा तिकडे. म्हणून बाबासाहेबांनी 66 साली विद्यार्थ्यांना उपदेश करायला सांगितले का पुस्तकात. कीर्तनात कसं विठ्ठल विठ्ठल भजन कसं असावं, कीर्तनात मोजक्यात साली कशा असाव्या, कीर्तनात प्रबोधन कसं असावं. म्हणून फडकरी परंपरा हे नसतं. आमच्याकडे अर्धा तास भजन असतं महाराज. आता 5:30 होईना आषाढीला सुरू, त्यातून 5:30 वाजले म्हणजे 15 मिनिटं विठोबा रुक्माईचं भजन. सुंदर ते ध्यान उभे ते वरी एवढा लेटा कर कटावरी ठेवनिया राम कृष्ण असं असं 15 मिनिट तेवढे हे खरं कीर्तन आहे. आपण तुला काही पाहिलं पाहतो मेला काय तो अरे पाहिलं रे तो असं आहे बाबा झालं सुंदर ध्यान पुढे तो आठवतं का, तो आठवतं का आपल्याला कोणी सांगितलं की कथा आपल्या जळगाव तालुक्यात वाल्मिक महाराज धुळेहून आले बुवा आणि अशा माणसाला मुक्काम दिला होता त्यांनी जन्मात कीर्तन कधी पाहिलेलं नाही, ऐकलंच नाही. त्याच्या घरी मुक्काम बुवा जेवले झोपली 1 वाजेपासून. मग आता एक अशी विचार आला तुम्ही स्वर्गात झाला मग आता बुवा कुठं गेले बाहेर दिशेला गेले मी हातपाय धुतले की नाही दिलं कीर्तन सुरू करू. हा बिड्यावडे मुक्कामाला बिड्यावडत होता मोठ्या तर कॅसेट सुरू झाली. झालं ते सुंदर त्या सदा माझ्या डोळ्याची झालं आवड हे रूपही सुरू झालं. एक म्हणे पाहिजे ते बुवाला रे कुठे येतो बुवा ते आलं पळत म्हणे बुवा कुठे म्हणे झोपेल म्हणजे बुवा म्हणजे झोपेल हा कीर्तन सुरू झालं ना उठले बुवा मग आता 10 मिनिटं लागतील की तोंड धुणे फेटा बांधणे. बुवा जवळ आले तो एक शहाणा टाळकरी काय म्हणे लाऊडस्पीकर मध्ये काय पाय रे तू बुवा मेला काय म्हणे तिकडे. त्या बुवाने ते ऐकलं ऐकून आले तो बुवा कोण म्हटलं रे म्हणजे याने म्हटलं म्हणजे मी तर काही मेलो नाही मी तसाच आलो तर तुझ्या तोंडात किडे पडले का गाढवा. विठोबाचं नाव 10 मिनिटं घेतलं. कशाचे वार केले मी तुम्ही कशाचे वार केले तुम्ही. विठोबाचं नाम घेताना तुम्ही लोकांना तंब्र बांधून बांधून सांगता आणि तुम्ही चिंतन करत नाही. काय बिघडलं मला झोप लागली त्याला माहिती कीर्तन मग तू म्हणतो की तू बुवा मेला का काय मग तुझ्या तोंडात किडे पडले का. ही अशी पद्धत झाली लोकांची. विठ्ठल जागर चालू आहे आपलं बरं शेवटच म्हणायचं आपल्याकडे शेवटच असते बाहेर जय विठ्ठल मग बोलायचंच नसतं. जय विठ्ठल शिवाय तुम्हाला सोडायचं नसतं. विठ्ठल परंपरेत एक पुस्तकच आहे महाराष्ट्रातल्या परंपरा. पहिली फडकरी नामदेवराय शिंप्याचा पोर एक नाम्या भला देणे सतत फड जागविला रे. नाथरायांची परंपरा तुकोबरायांची परंपरा. किती परंपरा आपल्या महाराष्ट्रात किती परंपरेने उपासना काय पद्धती कुठल्या कशा पद्धती. एका ठिकाणी परंपरेत विणेकरी बाबा आता म्हणतो हे माहिती काही का लोकांना आणि कीर्तन तर सुंदर आहे ध्यान मध्ये विलास काय आहो म्हणे तुकोबाराय त्यांच्या कीर्तनात माऊलीचा आव म्हणायला होता आणि ते आले की ते सुंदर ते ध्यान म्हणायचे. अशा पद्धती श्री विठ्ठल भजनाने सुरुवात विठोबा रुक्माने सुरुवात रामकृष्ण हरीने सुरुवात अशा पद्धती आहे. ज्याचं त्याला त्याच्यामध्ये काही काही फरक असतो असं नाही. त्याच्यात जसे ज्या पद्धती असतात तशा तशा प्रकारची उपासना असते. आपण त्याच्यामध्ये काही कुठला वाद किंवा काही त्याच्यात काही फरक नसतो.
पण त्या पद्धती तर ते सुंदर ते ध्यान रामकृष्ण आणि 15 अर्धा तास चाललं म्हणजे टाळावी ते मोठे मोठे आपण तर पिशवी घालून घालून हलका तो हलका कोणता आहे वास्कराचे काम मामाच्या पुतळ्याजवळ लोखंडीचा तांब्याभर पाणी बसतं काय माझं घोळून घोळून जावा भजन वारकऱ्याचं भजन पा गाये नाचे उडे फक्त गायच राहिला आता नाचे उडे फडाईवरच आहे आता आळंदीला पहा हे फडकरी परंपरा आहे ना वासकर शिरवळकर आचरेकर देहूकर पहा काय नाचतात नके हरिकीर्तनात तर ना भागवंत काय नाचतात पायात चाळ बांधून हे बाकीचं नाचतच सुरू झालं आता जाऊ द्या आपला तो विषय नाही भजन अर्धा तास झालं ऐका सुंदर ते ध्यान 2दार म्हणायचं असतं 3दार झालं 4दार झालं 5दार झालं सुंदर ते ध्यान डोळे लावलेली विनेकऱ्यांनी पाळ कशी घातलेली चेटा बांधलेला एक टाळ करून आणि बाबा ते सुंदर ते ध्यान 5दार झालं ना ते पुढे म्हणा ना तुळशी हार गळा ते म्हणे भाऊ मी फक्त अजून सुंदर म्हणजे पांडुरंगाचं ध्यानच पाहतोय मी तुळशी हार पाहिला की मग म्हणेन म्हणे मी तुळशी हार अजून पाहिला नाही म्हणे तो म्हणे पाया पडू द्या आमचा जन्म चालला भजन करून राहो आता ध्यान अरे हाव डोळे लंपट खोट खोट तुका म्हणे गोजरिया तुका म्हणे गोजरिया वारकऱ्यांच्या काकडाचं तू रडता हो विठोबा पाया पडू द्या असं देवा विठोबा तुमच्या पाया पडू द्या तुका नाचे गाये गाणियात बिरुणी गाये त्याला म्हणतात गायन चला चिंतन करवावे आणि का त्यांच्याकडे तिसरं प्रमाण झालं आपलं म्हणलं रोणी चिंतन करवावे आणि का तुया झाला लोका नाव जगी चिंतन करून लोकांकडून चिंतन करून घेणे तो या जगाला तारक असलेला नाव प्रमाणे सूर्यवृत्ती ज्ञानदेव
काही लोकांना खालून चिठ्ठ्या द्यावा लागतात. तुमचे म्हणणे थोडक्यात सांगा. अरे भाऊ लय लोक हुशार आहे. कीर्तन करायला काही काही अभंग पाठ असतात, काही काही प्रमाण पाठ असतात कीर्तन करायला. टाकऱ्याला काही काही अभंग असतात, बसणाऱ्यांचे गाठीचे गाठी पाठ असतात. तू म्हणजे ऐकतं ते तू रुमाल मांडला शार्पणा करतो काय असतं. आपले म्हणणे थोडक्यात आपल्या वेळेमध्ये संपलेलं बरं. आणि आमच्या कढाईवरची शिस्त योगदार मला फाल्याचे कीर्तनाचे लोक करू 30 कीर्तनकार संस्थेचे भाऊ पटलं बा हो हो नाही परमेश्वरचं कीर्तन रायगडा यांच्या घरी काल्याचं बाप. आणि असं कौतुक असलं पाहिजे ना. हा माझे मोठे देवडलासारखे नातेवाईक कसे आमचे. आणि म्हटलं बुवा नाही आणि सांगदेव म्हटलं मला लक्ष्मण बुवाची मूर्ती डोळ्या पुढे आली. बा परमेश्वर बुवा आणि लक्ष्मण बुवांचा बरं म्हटलं. लक्ष्मण बुवाला नाही, लक्ष्मण बुवा मला फार प्रेम करत बरं. संस्थेत आली हे वाल्मिक आणि बुवा ते दूध दे रे, बुवाला चहा करे, ते आमकं करा रे, धमकं करा रे, येत प्रवचन करा बाबा. साधूच्या ठिकाणी अपपर भाव नसतो. साधूच्या ठिकाणी काय महाराज वर्णन केलंय, काय लेकुराचे हित हे भावकच म्हणलंय का असं या संतांची जाती शेवटच्या चरणामध्ये. मग तुकोबाराय म्हटले तुम्ही तोंड भरून वर्णन करतात, काही काही लोक वर्णन करतात पण आचरण शून्य असतात. तुम्ही तीर्थापेक्षा घरी बसून पुण्य मिळवण्याकरता ते वर्म जाणावं, ते वर्म भाविकांच्या संगतीत राहावं. ते संगतीत राहिल्यानंतर ते चिंतन करतात. आणि ते चिंतन केल्यामुळे तेही करतात लोकांकडून घेताय बरोबर. तर तुमचं काय तुकोबाराय म्हटले तुका म्हणे ऐशी परोपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी. अशी जे परोपकारी संत असते ना त्यांच्या पायावर मी मस्तक ठेवतो. आणि तुकाराम महाराज आपली कृतज्ञता प्रकट करतात. झालेली सेवा भगवंताच्या शरणी समर्पित करूया. शेवटची चाल झाल्याशिवाय आपली चाल दाखवायची नाही. म्हणा तुकावरे Bye.